Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार, मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे. मी स्वानंद बिक्कड. मूड ऑफ द नेशन, इंडिया टुडे ग्रुप आणि सी वोटरचा हा वर्षातून दोनदा सर्वे केला जातो. ऑगस्ट आणि जानेवारी महिन्यामध्ये हा सर्वे येतो. जवळपास यावर्षी देखील हा सर्वे करण्यात आला. देशभरातून 91,000 नागरिकांचं सॅम्पल घेण्यात आले आणि ह्या सॅम्पलमध्ये सध्या महत्त्वाचे प्रश्न काय आहेत तर जेनझी हे नाव तुम्ही मागील 2 ते 3 महिन्यांपासून ऐकत असाल. मग तरुणांसाठी अनएम्प्लॉयमेंट असेल, बेरोजगारीचा मुद्दा असेल, महिलांची सुरक्षितता असेल, जंतर मंतरवरती ज्या पद्धतीनं आंदोलन झालं ते आंदोलन असेल, राहुल गांधी हे तरुणांसोबत ज्या पद्धतीनं छात्रों की गूंज या कार्यक्रमातून तरुण असतील, तरुणी असतील त्यांच्यासोबत संवाद साधत आहेत. या सर्व मुद्द्यांवरती देशात आत्ता सध्या जी परिस्थिती आहे त्यावरती नागरिकांना काय वाटतं आणि या सर्व बाबींचा आढावा इंडिया टुडे ग्रुप आणि सी वोटरच्या ह्या मूड ऑफ द नेशन सर्वेमध्ये घेण्यात आला आहे. यामध्ये अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. त्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. विच इज द इशू मॅटर्स मोस्ट ऑफ द पर्सनली राईट नाव असा जेनझीला प्रश्न विचारण्यात आला होता. तर जेनझी जे आहेत तरुण आहेत त्यांनी उत्तर दिले आहेत की जॉब्स आणि एम्प्लॉयमेंट हे सध्या भारताचं सर्वात मोठं आव्हान आहे असं हा तरुणांनी कौल दिला आहे. त्यामध्ये 53% नागरिक जेनझी तरुणाई आहे ती म्हणते की देशामध्ये नोकऱ्या आणि बेरोजगारी हा महत्वाचा मुद्दा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर शिक्षण आणि ज्या पद्धतीनं परीक्षा होतात त्यामध्ये फ्री अँड फेअर इलेक्शन्स आपण असा शब्द ऐकतो, पण फ्री अँड फेअर अशा परीक्षा देखील देशामध्ये होत नाहीत असं 22% तरुण जेनझी तरुणाई असं म्हणलं तरी काय हरकत नाही. ते तरुण म्हणतात की अशा पद्धतीचं एक्झाम फ्री अँड फेअर होत नाही. त्यानंतर इन्फ्लेशन, देशातील वाढती महागाई आणि कॉस्ट ऑफ लिव्हिंग, देशातील जे आपलं राहणीमान आहे त्यासाठी जो होणारा खर्च आहे तो देखील महागला आहे असं 12% तरुणाई असं म्हणते. त्यानंतर त्यांना दुसरा प्रश्न असा विचारण्यात आला होता की व्हॉट इज द बिगेस्ट एम्प्लॉयमेंट प्रॉब्लेम फेसिंग यंग इंडियन्स, म्हणजे देशातील जे तरुण आहेत ते तरुणाई आहे त्यांना सध्या कोणता सर्वात मोठा प्रॉब्लेम वाटतो, अडचण असू शकते. तर ते म्हणतायत की सध्या देशामध्ये मुबलक असे जॉब्स नाहीयेत, नोकऱ्या नाहीत असं जवळपास 32% तरुणी म्हणतात. त्यानंतर सॅलरी आर टू लो, म्हणजे तुम्हाला जे वेतन मिळतं ते अत्यंत कमी आहे असं ते 18% तरुणाई म्हणते. जॉब्स डू नॉट मॅच क्वालिफिकेशन, त्यांचं जे शिक्षण आहे त्या शिक्षणाला पुरेसे त्याचे जे स्किल्स आहेत त्याला रिलेटेड अशा जॉब्स नाही आहेत 17% तरुणाई म्हणते. आणि त्यानंतर अशा अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामध्ये पुढचा एक प्रश्न होता की हाऊ मच कॉन्फिडन्स डू यू थिंक इन द फेअरनेस ऑफ इंडियाज एंट्रन्स अँड गव्हर्नमेंट रिक्रुटमेंट एक्झामिनेशन, देशामध्ये ज्या सरकारी परीक्षा होतात त्या परीक्षा कंडक्ट केल्या जातात त्यामध्ये किती पद्धतीची पारदर्शकता आहे अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात आला होता. तर 14% म्हणतात की ठीक आहे पारदर्शक होतात, फेअर अमाऊंट म्हणजे बऱ्यापैकी होतात ते 9% म्हणतात, आणि नॉट मच 27% आणि देशामध्ये ज्या पद्धतीच्या सरकारी परीक्षा होतात कंडक्ट केल्या जातात त्या अत्यंत खराब पद्धतीनं कंडक्ट केल्या जातात, त्याच्यामध्ये कोणताही फेअरनेस नाहीये, पारदर्शकतापणा नाही असं 40% तरुणाई म्हणते. अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न होता आणि त्यावरती नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये ज्या पद्धतीच्या NDAच्या गव्हर्नमेंटमध्ये परीक्षा कंडक्ट केल्या जातात, मग तो रेल्वेचा विभाग असो किंवा अन्य विभागामध्ये ज्या पद्धतीच्या परीक्षा कंडक्ट केल्या जातात त्यामध्ये कोणत्याही सरकारी परीक्षा आपण देत असो, अनेक तरुण बघितला असेल तर एक साधी कारकूनची परीक्षा असेल, पदाची परीक्षा असेल तर त्याला पोस्ट ग्रॅज्युएट किंवा डॉक्टर, इंजिनियर यांनी देखील अप्लाय केलेलं आपल्याला दिसतं. आणि ह्या पद्धतीच्या एक्झाम नंतर होतात, मग पेपर लीक होतात. ह्या सर्व मुद्द्यांवरती मागील 2 महिन्यांपासून जेनझी आक्रमक झालेली पाहायला मिळते. आणि त्याच प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला यामध्ये दिसतं की 40% तरुणाई असं म्हणते की देशातील ज्या परीक्षा कंडक्ट केल्या जातात त्या अत्यंत पारदर्शक नाही आहेत असं त्यांचं मत आहे. त्याच्यानंतर पुढचा एक प्रश्न विचारला होता की विच शुड बी द गव्हर्नमेंट हायर प्रायोरिटी ॲट प्रेझेंट, देशातील जे काही प्रश्न आहेत त्यावरती गव्हर्नमेंटनं कोणत्या बाबींवरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे असा प्रश्न होता. तर तरुणांचं म्हणणं आहे की एज्युकेशन आणि हेल्थ केअर हा मुद्दा, ज्यावरती 23% तरुणाईचं म्हणणं आहे की त्यावरती बजेट वाढवलं पाहिजे, त्यावरती काम केलं पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. सध्या जर आपण बघितलं शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रावरती म्हणजे बजेट कमी आहे. ज्या पद्धतीनं डिफेन्स या संरक्षण विभाग
जे देशाचं बजेट असतं त्यावरती संरक्षण विभागाला जास्त बजेट आहे आणि शिक्षण आणि आरोग्य यावरती बजेट कमी आहे, त्यावरती सरकारनं काम केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. नंबर 2, इन्फ्रास्ट्रक्चर आणि कॅपिटल एक्सपेंडिचर, भांडवलशाही आणि जे पद्धतीचे कामं होतात, मग इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते असतील, पूल असतील किंवा मेट्रो असेल, तुम्ही बुलेट ट्रेन म्हणा, हे ज्या पद्धतीचे कामं होतात त्यावरती देखील सरकारनं फोकस केला पाहिजे, प्रायोरिटी दिली पाहिजे. 21% तरुणाई असं म्हणते. आणि जे काही टॅक्स आहे तर टॅक्स कमी करा, 8% म्हणतात. आणि इम्प्रूव्ह सोशल हार्मोनी, 4% नागरिक असं म्हणतात की सरकारनं सोशल हार्मोनी जी बिघडलेली आहे देशाने त्याच्यावरती देखील काम केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांना पुढचा एक प्रश्न विचारला होता की कॉक्रोच जनता पार्टीवरती प्रश्न विचारण्यात आला होता. तर CJP सेज इट वॉन्ट्स टू रिमेन अ प्रेशर ग्रुप रॅदर दॅन बिकम अ पॉलिटिकल पार्टी नाव, व्हॉट शुड इट डू. म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके असतील किंवा त्यांचे शिष्टमंडळ असेल, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही राजकारणात येणार नाही, आम्ही हा सरकारवरती प्रेशर ग्रुप म्हणून काम करणार आहोत असं प्रश्न होता. आणि त्यांनी तसंच राहायला पाहिजे का प्रेशर ग्रुप. तर रिमेन्स अ प्रेशर ग्रुप 39% म्हणतात की त्यांनी तसंच प्रेशर ग्रुप म्हणून सरकारला धारेवरती धरलं पाहिजे, महत्त्वाच्या प्रश्नांवरती बोललं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि बिकम अ पॉलिटिकल पार्टी, कंटेस्ट इलेक्शन, असं 26% तरुणाला वाटतं की CJPनं राजकारणात यायला पाहिजे आणि त्यांनी निवडणूक लढवली पाहिजे असं 26% तरुणाईला असं वाटतं. ओव्हरऑल अशा पद्धतीचे तरुणांचे जे प्रश्न होते त्यावरती मूड ऑफ द नेशनचे सर्व व्हिडिओ तुम्ही मुंबई तकच्या YouTube चॅनलवरती पाहू शकता. बाकी सर्व ताज्या अपडेटसाठी आणि बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा मुंबई तक.